तर आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका उडालाय। व्यावसायिक गॅस सिलेंडर 195 रुपयांनी महाग झालेला आहे। घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे असणार आहेत। 19 किलोचा गॅस महाग झालेला आहे। आजपासून नवे दर लागू होत आहेत। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका उडाला। देशात व्यावसायिक गॅसच्या दरात सरासरी 195 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईत आता 19 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी 2031 रुपये द्यावे लागणार आहेत। दरम्यान यावेळी घरगुती गॅसच्या दरात मात्र कुठलीही वाढ झाली नसल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, व्यावसायिक गॅस सिलेंडर आता महागलेला आहे, त्यामुळे याचा कितपत फटका बसतोय? नक्कीच आपल्याला माहिती आहे की युद्धाचे चटके आता भारतामध्ये सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा बसताना पाहायला मिळत आहे। अगदी महिनाभरापूर्वीच म्हणजे 1 मार्च रोजीच 115 रुपयांनी LPG व्यावसायिक जे गॅस आहे तर त्याची कमर्शियल गॅसचे जे भाव आहेत ते वाढलेले होते आणि आता आज आपण पाहतोय की 195 रुपयांनी पुन्हा एकदा दरवाढ जी आहे ती झालेली आहे। त्यामुळे जे हॉटेल चालक आहेत, हॉटेल मालक आहेत, त्यांच्यामध्ये अर्थात चिंता जी आहे ती व्यक्त केली जाते। आता हा फटका फक्त रेस्टॉरंट चालकांना किंवा रेस्टॉरंटच्या मालकांनाच नाही आहे किंवा व्यावसायिकांनाच नाही आहे, तर याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा बसणार आहे। कारण 1 मार्च रोजी जेव्हा कमर्शियल गॅस सिलेंडरचे दरवाढ झालेले होते, पैसे जे आहेत ते वाढवण्यात आलेले होते, त्यानंतर खरं तर मेन्यूमध्ये सुद्धा जे पदार्थाचे जे भाव होते ते सुद्धा वाढवण्यात आलेले होते। व्यावसायिक जे होते म्हणजे जे हॉटेल मालक आहेत त्यांनी असं म्हटलेलं होतं की जेव्हा कमर्शियल गॅसचे दर वाढतात तेव्हा आम्ही जेवणाचे सुद्धा भाव वाढवतो आणि याचा थेट फटका अर्थात ग्राहकांवरती सुद्धा पाहायला मिळतो। आता तर कमर्शियल गॅस सिलेंडरसाठी जवळपास 2000 रुपये मोजावे लागणार आहे। त्यामुळे जेवणाचे सुद्धा भाव जे आहेत ते वाढणार। एकीकडे इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये महागाई जी आहे ती प्रचंड वाढलेली आहे। आज सर्वसामान्य घरगुती नागरिकांना खरं तर एक दिलासा आहे, कारण घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही। मात्र कमर्शियल गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे महागाई अर्थात वाढणार आहे। आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये त्यामुळे आपण पाहतोय सीमा, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलीच वाढ झालेली नाहीये, त्यामुळे सर्वसामान्यांना देखील काहीसा दिलासा म्हणावा लागेल। तुर्तास धन्यवाद सीमा या सविस्तर माहितीसाठी।